हाय युट्यूबर्सची ब्लॉगर तेजसच्या या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत। तुम्हाला माहिती आहे का आता मी कुठे आहे? तर आधी तुम्हाला माझ्या आजूबाजूचा क्राऊड दाखवते, ती माणसांची गर्दी दाखवते आणि मग सांगते की मी नेमकी कुठे आहे ते। तर मी आहे आता गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच मुंबईतलं एक असं फेमस ठिकाण जिथे येण्याची प्रत्येकाची इच्छा असते। जेव्हा कोणी मुंबईला येते तेव्हा गेटवेला आल्याशिवाय तर राहतच नाही। आणि गेटवे एक असं ठिकाण आहे मुंबईचं की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतं की इथे नक्की यायला पाहिजे किंवा इथली वाईफ नक्की एक्सपिरियन्स करायला पाहिजे। तर मी तेच बघायला झाले आणि फक्त गेटवे ऑफ इंडिया नाही, गेटवे मध्ये जो गेटवे मेन जे ठिकाण आहे ते, त्यासोबत इथून दिसणार ताज हॉटेल किंवा इथे असणार हे ताज हॉटेल आणि एक शिवाजी महाराजांचं एक छान स्मारक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। तर ते हे 3 पॉइंट मला आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचे तुम्हाला। मग चला बघूयात हे नेमके 3 पॉइंट कुठले। आणि मेन अट्रॅक्शन जे ताज हॉटेलचं आहे, एवढं महागडं हॉटेल कसं दिसतंय बाहेरून, आतून तर नाही दाखवू शकत पण ऍटलीस्ट बाहेरून तर दाखवू शकते की कसं दिसतंय। चला बघूयात। हे बघा गेटवे ऑफ इंडिया। मुळात इथे एवढी गर्दी का होते हेच मला कळत नाही। रोज आपण केव्हाही येऊ दे इथे, म्हणजे वीकेंड असू दे नसू दे, रोज इथे अशीच गर्दी असते माणसांची। आणि इथे फक्त आपल्याला हे 3च पॉइंट बघायला मिळतात। त्यातला जो तुम्हाला मी हा पहिला दाखवला ज्याला बोलतात गेटवे ऑफ इंडिया, हा पॉइंट। त्यानंतर इथे असणार ताज हॉटेल। ताज हॉटेलच्या आतमध्ये केव्हा जायला मिळेल माहित नाही, बट आपण बाहेरून बघूयात। सगळ्यात महागडं हॉटेल म्हणजे ताज हॉटेल, जिथे आपण फक्त सेलिब्रिटी लोकांनाच बघतो। आणि त्यानंतर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक। ऍक्च्युली इथे आल्यावरती जी समुद्राची छान अशी वाईब आहे ते एन्जॉय करायला जास्त लोक येतात, कारण इथून मरीन लाईन्स आणि हा चर्चगेटचा हा भाग हा एकत्र जोडलेला आणि तो एवढा थंडगार असा आहे की प्रत्येकाला इथे आल्यावरती एक छानशी स्पेशल फिलिंग मिळते। आणि तिथे आल्यावरती सगळ्या लोकांना जो एक फोटो हवा असतो तो म्हणजे असा हात करून आपल्या हातामध्ये जो ताज हॉटेल घ्यायचं असतं तो फोटो, तिथलाच हा पॉइंट आहे। पण इथे एवढा क्राऊड आहे की ते मला काढणं पॉसिबल नाहीये। तुम्ही इथे येऊन नक्की तो फोटो काढा आणि मीही तो काढून घेईन, बट इथे म्हणून यासाठीच आपल्या मोबाईलला आपल्याला ते कॅप्चर करायला जमत नाही, त्यामुळे इथे कॅमेरावाले सगळीकडे फिरत असतात, त्यांच्याकडून आपण तो फोटो नक्कीच काढून घेऊ शकतो। त्याच्यामध्ये असा हात करून फोटो काढतात, जो मी नाही काढत आहे कारण इथे आजूबाजूला खरंच खूप क्राऊड आहे। बाय द वे, तुम्ही इथे केव्हा आलात तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन लोकेशन मध्ये, एका नवीन व्हिडिओ मध्ये। थँक्यू।